3D व्हिजनमुळे अचूक डेप्थ परसेप्शन म्हणजे खोली आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. आणि ICG न बोलता मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या ICG लॅप्रोस्कोपिक मशीनचं उद्घाटन करायचं आहे. आणि आता ह्या गोष्टीने काय झालं, आपण गोष्ट तीच करतोय जी आपण 50 वर्षापूर्वी सर्जरीत करायचो, पण आता इम्प्रूव्ड वेनी करतो. म्हणून जो साधा हर्निया तुम्हाला आठवत असेल की घरात कोणाचं हर्नियाचं ऑपरेशन झालंय, समजा 20 वर्षापूर्वीची आपण गोष्ट केली तर 8-8 दिवस पेशंट हॉस्पिटलाइज असेल. आता आम्ही सर्जरी झाल्यानंतर 24 तासामध्ये पेशंटला घरी पाठवतो. मग आम्ही काय फार वेगळे सर्जन आहोत का? नाही. सर्जिकल स्किल तर हळूहळू इम्प्रूव्ह होतच गेली, पण ह्या डिव्हाइसेसनी आम्हाला सर्जरी आणखी सेफ पद्धतीनं करण्याचं ऑप्शन अवेलेबल करून. जेव्हा आपण 4K मध्ये बघतो तेव्हा क्लॅरिटी प्रत्येक गोष्टीची इतकी सुंदर दिसते की तुमच्याकडनं चुका होण्याची शक्यता कमी होऊन जाते. आणि कशा प्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या उसका डिफरेंस बताओ कि 2D में कैसे दिखेगा और 3D में कैसे दिखेगा. अभी आपको 3D दिख रहा है? हे जसं दिसतं ह्याच्यापेक्षा आता त्याच्यात खूप सारे ऑब्जेक्ट आहेत, ऍक्च्युली एकच ऑब्जेक्ट असतो. तर असं टेक्नॉलॉजी आहे, ह्याने आमचं सर्जरीचं प्रिसिजन वाढणार आहे, कॉम्प्लिकेशन रेट आणखी कमी होणार आहे, सर्जरीचा टाइम इम्प्रूव्ह होणार आहे. सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या तर पेशंटचा आउटकम हळूहळू इम्प्रूव्ह होणार. आपण सगळे इथे आलात आणि अशोका मेडिकवरनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली 3D सेटवर काम करण्याची, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. हा नाही म्हटलं तरी 1.5 करोडचा सिस्टम आहे. त्यामुळे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जिथे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे ऑलरेडी 2 हाय एंड लॅप्रोस्कोपी सेट आहेतच, हा तिसरा ऍड झाला जो आणखी दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेला आणखी वरच्या लेवलवर घेऊन जातो. पण याच्यात जास्तीच कुठल्या शस्त्रक्रिया यशस्वी म्हणजे त्या पार पाडल्या जाऊ शकतात? ऍक्च्युली पोटाच्या सगळ्याच शस्त्रक्रिया आपण ह्याच्यात करू शकतो. एक ICG सिस्टम ह्याच्यात आणखी आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला डेमो करून दाखवू शकत नाही, कारण तो पेशंटला ICGचं इंजेक्शन द्यावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये ICG मोड ऑन करता तेव्हा ते इंजेक्शन ठराविक टिश्यूमध्ये जाऊन त्यांना हायलाइट करतं. त्यामुळे ICG नसलेला आणि ICG असलेला असे 2 टिश्यूज वेगवेगळे दिसतात. म्हणून ज्याचं ऑपरेशन करायचं आणि ज्याला इजा पोहोचू द्यायची नाहीये ह्याचं डिफरन्सिएशन खूप चांगलं होतं. म्हणजे तुम्ही आतड्यांचं कट करून अॅनास्टोमोसिस केलं, जोडले ते एकमेकांना, ते जोडलेल्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा व्यवस्थित आहे का कमी आहे, हे लिकेज होईल ह्याची सुद्धा प्रेडिक्शन ICG